नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलोय त्रिमंदिरला. तर आज रविवार सुट्टी असल्यामुळे चला म्हणलं आपली फॅमिली घेऊन पुण्याच्या जवळच आपला टोलनाका पास केल्यानंतर लगेच खेड शिवापूरचा टोलनाका पास केल्यानंतर लगेच आपलं त्रिमंदिर एक नवीन उभारलं मित्रांनो. तर तुम्हाला मी त्रिमंदिरमध्ये पूर्ण सगळं दाखवणारच आहे. एकदम आपल्या सातारा बेंगलोर हायवेवरती आहे, हायवेच्या कडेलाच एकदम हे त्रिमंदिर आहे. तर मित्रांनो बघूता आपण. चला मग आता मी पण आता नवीनच आहे, मी कधी आलो नाही. तर त्रिमंदिर हे लांबून तर खूप छान व्हाईट एकदम बिर्ला मंदिरसारखं दिसतंय. तुम्हाला मी तर हे लांबून दाखवणारच आहे मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही, हा आपला बेंगलोर सातारा हे बॉम्बे हायवे आणि हे त्याच्याकडलं एकदम मंदिर बघा तुम्हाला दिसतंय व्हाईट कलरचं मंदिर. तर एकदम छान, खूप छान दिसतंय. तर चला आपण आता मंदिरामध्ये एंट्री करतोय. तर हे बघा पुढे आल्यानंतर भरपूर फ्रेश वातावरण आणि चांगलं हिरवगार आणि गार्डन वगैरे खूप छान आहे मित्रांनो. तर मी आता आलोय. हे बघा तुम्हाला पुढे पायऱ्या दिसत आहे, पायऱ्यावरून चढून वरती जावं लागते. इथं गेल्यानंतर तुम्हाला पहिलं इथून हे बघा गेट दिसते पाठीमागलं. थोडं पाठीमागं कॅमेरा करतो. हे मेन गेट आहे, कारण तिथून मला एकदमच जवळ असल्यामुळे गेटची काही एक व्हिडिओ करता आला नव्हता. आणि मी आत्ता त्या पायऱ्यावरतून वर आल्यासोबत हे मंदिर बघा समोर एकदम कसं दिसतंय. नंबर 1 नाईट लुकिंग. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही आता आलो मंदिरापाशी. खाली पार्किंगला जागा आहे आणि पार्किंग करून आम्ही आता मंदिरामध्ये एंट्री केली आणि पहिलं स्वामींचं दर्शन घेतलं. तर मंदिरामध्ये सर्वत्र मी मित्रांनो लांबूनच बघितलं, सगळे प्रकारचे आपले सर्व देव दिसतात तुम्हाला इथे. तर हे बघा लक्ष्मी, सरस्वती, कोणती लक्ष्मी आहे, गणपती आहे, आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आपले सर्व देवांचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलोय. तर हे बाहेरचं आता संध्याकाळचं लोक 7 वाजताचं असं आहे. अर्धा लाल कलर डोंगर आणि खूप छान वातावरण. लहान मुलांना तुमच्या खेळण्यासाठी येतं झोके काय तुम्हाला सगळं खेळण्यासाठी घसरगुंडी सगळ्या प्रकारच्या तुम्हाला अवेलेबल आहे तिथं. तुम्हाला तुमचे लहान मुले पण तिथं खुश होतील आल्यास. आता आमची मुलं तर हे बघा झोका खेळतात आणि ह्यांना खूप आवडले. आता हे उतरतच नाही खाली, आता घराकडे नको म्हणते यायला. तर हे बघा आता घोडी वगैरे तुम्हाला सगळं फ्रीमध्ये, एकदम फ्रीमध्ये मित्रांनो मोफत भेटणार आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या, तुमच्या फॅमिलीला घेऊन एकदा विजिट करा.